प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. मॉडर्न होमिओपॅथीच्या खाशेल्या कार्यावळींनी तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर, किडनी फेल्युअर, काळजाचे दुयेस या गंभीर दुयेसाविषयी माहिती जाणून घेतली. तसेच मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार कसे योग्य आसा हे तुम्ही पळयले. तसेच पीडितांचे अनुभव तुम्ही ऐकले. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सरांनी क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटा वरवीं या दुयेंतींच्या जिवितान नॉर्मल्सी कशी हाडली ते पळोवन मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांची तुमकां खात्री पटली आसतली. भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळी वरवीं खर दुयेसा संदर्भात तुमच्या गोंय राज्यात जागृताय वाडत आसा. आमकां मोठ्या प्रमाणात मेळिल्ल्या तुमच्या प्रतिसादाक लागून हे सिद्ध जाता. देखून भलायकीची काळजी घेवपी ही कार्यावळ आमी फुडें सुरू दवरता. आयज तुमकां मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय कुमार माने कॅन्सर ह्या भयानक आणि खर दुयेसाविषयी मार्गदर्शन करतले. कॅन्सरा खातीर जगान मरण येवप्यांची संख्या नेटान वाडत आसा. अशा वेळार ह्या दुयेसाविषयी जागरूक आसप खूप महत्वाचें. कॅन्सर म्हणजे नक्की कितें? मनशाक कितल्या प्रकारचे कॅन्सर जावपाक शकता? कॅन्सर कित्याक लागून जाता? हे दुयेस कशें डिटेक्ट जावपाक शकता? ताचेर मात करपाक नक्की कितें करप गरजेचें? कॅन्सर दुयेंती कसली काळजी घेवपाची गरज आसता? मॉडर्न होमिओपॅथीच्या खासा उपचार पद्दतीन दुयेंतींक कसलो फायदो जाता? ह्या सारकिल्या तशेंच तुमच्या मनात येवपी हेर प्रस्नांच्यो जापो तुमकां ह्या कार्यावळीन मेळटल्यो. ही कार्यावळ म्हणजे समाजाची एका तरेन आरोग्यदायी सेवा म्हणल्यार चुकीचें थारचें ना. डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या म्हत्वपूर्ण संशोधना खातीर कॅन्सरा कडेन कशे तरेन समर्थपणान तोंड दिवंक शकता हे दुयेंतींच्या प्रत्यक्ष अणभवांतल्यान तुमकां हांगा कळटलें. ह्या दुयेसा बद्दल खुबशे गैरसमज आसात, पूण ते पयस करपाचो यत्न आमी हांगा करता. तुमचो दर एक दुबाव पयस करपा खातीर ही कार्यावळ मॉडर्न होमिओपॅथीच्या यशस्वी उपचारांची माहिती दिता. तर पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इश्टानो, ह्या कार्यावळी वरवीं जावपी जागृताय तुम्ही समाजान हेरां कडेन पावोवची अशें आमी तुमकां आवाहन करता. एके भशेन हे आमचे सगळ्यांचे समाजीक कर्तव्य. तेन्ना लक्ष दियात आनी आयकयात मॉडर्न होमिओपॅथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. धर्तेवेली लोकसंख्या 7 अब्ज. मनशाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटच्या सहाय्यानं आनंदी आयुष्य जगताना अनेक रुग्ण आपल्याला आज दिसत आहेत. दुर्धर आजारांवर मात करून सही सलामतरित्या बचावलेले अनेक रुग्ण एक नॉर्मल लाईफ जगताना दिसत आहेत आणि हे सगळं शक्य आहे ते मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. आपण गेले अनेक भाग, किडनी फेल्युअर असो किंवा लिव्हर सिरोसिस असो, अशा अनेक दुर्धर आजार आणि त्यावर मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे प्रभावीपणे काम करते या सगळ्यावरती चर्चा करत आलोय, मार्गदर्शन घेत आलोय. परंतु आजपासून आपण सुरुवात करणार आहोत कॅन्सर या महाभयंकर रोगाला आणि मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे कॅन्सरवरती सहजरित्या मात करताना दिसते या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत आणि मार्गदर्शनही करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार सर. जसं मी म्हटलं तसं की आपण कॅन्सर हा खरोखर महाभयंकर रोग म्हणतोय आपण आणि त्याचं चित्रच तसं दिसतंय. तर त्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. आपण लिव्हर सिरोसिसबद्दल बोललोय, आपण किडनी फेल्युअरबद्दल बोललोय. तेही असेच दुर्धर आजार आहेत आणि त्याच्यावरती आपण यशस्वीरित्या मात केलेली आहे. मॉडर्न होमिओपॅथी खूप छान काम करते आणि अनेक रुग्ण आज एवढं छान आयुष्य जगतात. कॅन्सर म्हटलं की रुग्णांच्या अक्षरशः धस्स होतं छातीमध्ये, कारण तो आजारच तसा आहे की एकदा तुम्ही या वाटेला लागलात की परत येण्याची जी आशा असते ती कुठेतरी रुग्णांनी सोडलेली असते. कॅन्सर म्हणजे पेशींची होणारी अनिर्बंध आणि अनियंत्रित वाढ. जनरली किंवा नॉर्मली शरीरामध्ये ज्या पेशी निर्माण होतात त्या नष्ट पण होतात आणि ती परत निर्माण होतात. कॅन्सरच्या पेशी या अनिर्बंध वाढतात शरीराच्या कुठल्याही अवयवामध्ये असू देत आणि म्हणून त्याला कॅन्सर म्हटलं जाते.
आणि त्याच्यामुळे मग पेशंट मृत्यूकडे जातो. हो. म्हणून त्याला कॅन्सर असं म्हटलं जातं किंवा कॅन्सरची थोडक्यात ही व्याख्या आपल्याला सांगता येईल. नक्कीच. आपण जसं तुम्ही म्हणालात की अनिर्बंध वाढ होत असते, त्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये डीएनएलाही धक्का पोचण्याची एक शक्यता असते, त्याविषयी काय सांगाल? हां, डीएनएमध्ये ज्यावेळेला धक्का पोचला जातो त्यावेळेला डीएनए नॉर्मली फंक्शन न करता ॲबनॉर्मली बिहेवियर करायला लागतो आणि त्याच्या परिणामांतर्गत पेशंटची अनियंत्रित आणि अनिर्बंध अशी वाढ होऊ लागते. म्हणून असं म्हटलं जातं की डीएनएला धक्का पोचला जातो. बरं, पण त्याचे जे काही परिणाम आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसायला लागतात, बॉडीवरती दिसायला लागतात. जसं आपण म्हटलं जसं की कॅन्सर हा कुठल्याही अवयवामध्ये होऊ शकतो, कारण पेशींची अनिर्बंध वाढ ही शरीरामध्ये कुठेही होऊ शकते, कोणत्याही अवयवामध्ये. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता जे आपण प्रमाण बघतो ते सगळ्यात जास्त प्रमाण साधारण कुठल्या कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये दिसून येतं, किंवा भारतामध्ये जर का विचार केला तर साधारण कुठल्या प्रकारचं कॅन्सरचं प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त वाढताना दिसतंय? हां, आता भारतामध्ये जर विचार केला तर तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, अन्ननलिकेच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे, लिव्हरच्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. आणि पाश्चात्य देशांत जर विचार केला, एस्पेशली युरोप आणि अमेरिकेमध्ये, तिथं जे गॅस्ट्रोइंटेस्टिनल कॅन्सर जे आहेत, जठराचा कॅन्सर, रेक्टमचा कॅन्सर, संडाच्या जागेचा कॅन्सर किंवा आंतरड्याचं कॅन्सर, त्याचं प्रमाण तिकडे जास्त दिसतंय. बरं, पण आपण जसं म्हटलं की हे विविध अवयवांना हे कॅन्सर होत असतात, तर मला साधारण तुम्हाला विचारायचं आहे की आता कुठलाही अवयव असेल तिथे तुम्हाला ही वाढ दिसते, परंतु त्याची जी लक्षणं आहेत त्याची सुरुवात जी आहे ती साधारण कशा प्रकारे होते आणि त्याप्रमाणे म्हणजे पेशंट्सना अवेअरनेस या दृष्टिकोनात आपण काय सांगू शकतो? कॅन्सरची जी लक्षणं आहे ती फेक सिम्पटम बऱ्याच वेळेला असतात. म्हणजे समजा ज्या अवयवाला कॅन्सर झालेला आहे त्या अवयवानुसार त्याची लक्षणं दिसायला लागतात. जसं आपण पाठीमागे सुद्धा कॅन्सरचा एक भाग केलेला आहे, त्यामध्ये पण आपण या विषयावर बोललोय. नक्कीच. की समजा स्वरयंत्राचा कॅन्सर आहे तर रुग्णाला सुरुवातीला वारंवार घसा बसणं, आवाजामध्ये बदल घडणं, गिळताना त्रास होणं अशी लक्षणं दिसतील. समजा जर अन्ननलिकेचा कॅन्सर असेल म्हणजे इसोफेजियल कॅन्सर असेल तर गिळताना म्हणजे त्याला डिस्पेजिया असं म्हटलं जातं, डिस्पेजिया फॉर सॉलिड फूड्स, म्हणजे जे जड अन्न आहे ते खाताना गिळायला त्रास होणं, नंतरच्या अवस्थेमध्ये पाणी पिताना सुद्धा त्रास होणं. समजा जठराचा कॅन्सर असेल तर उलट्या होणं, बर्निंग इन इपिगॅस्ट्रिक रिजन, सिव्हिअर पेन्स म्हणजे खूप वेदना निर्माण होणं इपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये. लिव्हरचा कॅन्सर असेल तर पोटाचा जो उजवा भाग आहे, उजवीकडचा भाग आहे बिंबीजवळचा, तिथं वेदना निर्माण होणं, पोट गच्च होणं. संडाच्या जागेचा जर कॅन्सर असेल तर संडासला वारंवार 15-20 वेळा दिवसातून होणं, संडासमधून रक्त पडणं. किंवा स्त्रियांचे कॅन्सर जे काय आहे, समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ब्रेस्टमध्ये गाठ, सुरुवातीला फक्त गाठच जाणवते ब्रेस्टमध्ये, मग नंतर तिथं जास्त सूज वाढू शकते. जर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर ज्या म्हणजे रजोनिवृत्तीनंतर वारंवार रक्तस्राव होणं, अंगावरून पांढरं जाणं, अशा प्रकारची लक्षणं म्हणजे ज्या अवयवाला कॅन्सर आहे त्या अवयवाची संबंधित लक्षणं दिसू शकतात. आणि बऱ्याच वेळेला एक कॉमन लक्षण आहे, कॅन्सरची गाठ जर पुरेशी वाढली तर होणाऱ्या वेदना. म्हणजे नॉर्मल जो चांगला जो भाग आहे त्या भागाला ज्यावेळेला ते कंप्रेस करेल, दाबून टाकेल, त्यावेळेला वेदना सुरू होतात. ही गोष्ट त्यावेळेला होऊ शकते. त्या दृष्टिकोनातनं मला हेही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ही लक्षणं त्याच्यावरती आपण लक्ष कसं केंद्रित करायचं, किंवा त्या दृष्टिकोनातनं काही चाचण्या असतील तर त्या दृष्टिकोनातनं मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. मी जसं म्हटलं तसं हा विषय खूप मोठा आहे, आपण जस्ट सुरुवात करतोय, या सगळ्या विषयी आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. परंतु आरोग्याचं मॉडर्न युग इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा. 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 180012180009. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे
आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. धरतेवेली लोकसंख्या 7 अब्ज, मंचाच्या कुडीन 70,000 अब्ज पेशी. दर एका पेशीत असता डीएनए धोक्यात येता तेन्ना पेशींची हिस्पा भायर जाता वाड, जी कॅन्सर ह्या भिरांकूळ दुयेसाक जल्म दिता. जिवितांतल्या खंयच्याय टप्प्यान 200 तरेचे वेगवेगळे कॅन्सर जावंक शकतात आणि अकाली मरण येवं येता. दर एक वर्सा कॅन्सराचे सादारण 1.5 कोटी नवे दुयेंती सापडटात. शारीरिक आणि आर्थिक नदरेन दुयेंती कोसळटात. मॉडर्न होमिओपॅथी एक सर्वश्रेष्ठ उपचार पद्धत जी कॅन्सराचेर यशस्वी रितीन नियंत्रण दवरता, कॅन्सराच्या वेड्यातल्यान सोडयता. कशें ते पळोवया भलायकेच्या मॉडर्न युगांत. मॉडर्न होमिओपॅथी, सुरक्षा जिविताची. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण कॅन्सर या विषयावरती बोलतोय आणि आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जसं म्हटलं की कॅन्सरविषयी आपण बोलतोय आणि त्या दृष्टिकोनातनं आपण त्याची जी लक्षणं आहेत तीही बघितलेली आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं मला तुम्हाला विचारायचं आहे, अशा प्रकारे पॅथॉलॉजिकल किंवा इतर कुठल्या चाचण्या असतात ज्या करून आपल्याला त्याचं डायग्नोसिस जे आहे ते परफेक्ट मिळू शकतं? सिम्पटम जरी वेग असले तरी काही मी सांगितलं स्पेसिफिक सिम्पटम पण असतात अवयवानुसार, ज्याची मगाशी आपण चर्चा केली. एक महत्वाचा सिम्पटम अजून एक आहे सांगायचा की वेट लॉस एक होतोय कॅन्सरमध्ये. ज्यावेळी कॅन्सर वाढतो त्यावेळी रुग्णांना अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, म्हणजे त्या वेट लॉसचं कारण कळत नाही असा एक दिसून येतो. मग ज्या वेळेला शंका वाटेल, समजा आता आपण एक लंग कॅन्सरचं उदाहरण घेऊ. फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये काय होतंय, रुग्णाला खोकला येणं, आजार जास्त वाढल्यानंतर दम लागणं आणि बडक्यांमधनं रक्त पडणं, म्हणजे एक्सपेक्टोरेशन जे आहे ते ब्लडी एक्सपेक्टोरेशन येणं, त्याला ही ज्यावेळी लक्षणं दिसतील त्यावेळेला त्याला स्पेसिफिक चाचणी म्हणजे काय करायला लागते, सीटी स्कॅन. सीटी स्कॅन मध्ये आपल्याला काय कळून येते की गाठ आहे का, मग फुफ्फुसामध्ये आहे की नेमकी कुठं आहे. आणि मग दुसरी चाचणी म्हणजे त्याची बायोप्सी. तर बायोप्सीमध्ये आपल्याला त्या कॅन्सरचा टाईप कळून येतो. ह्या 2 चाचण्या मग प्रामुख्याने महत्वाच्या आहेत. जसं आपण चाचण्यांबद्दल बोललो किंवा तुम्ही म्हटलात की लंग कॅन्सरचं आपण एक उदाहरण घेतलं किंवा वेट लॉस जसं तुम्ही सांगितलं, तर त्या दृष्टिकोनातनं अशा अनेक गोष्टी असतात की तिथे आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की नेमकं आपण कुठल्या रोगापर्यंत पोहोचतोय. जसं तुम्ही लंग कॅन्सरचं म्हणालात, जसं की आपण तोंडाचं जर का घेतलं तर बऱ्याच वेळेला साधारण नुसतं म्हणजे टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा जनरल आपला घसा प्रॉब्लेमॅटिक असेल तरी सुद्धा वारंवार या गोष्टी होत राहतात किंवा बऱ्याच वेळेला हल्ली आपण त्याला व्हायरल असं एक साधारण जनरल नाव देऊ टाकतो. तर मग अशा वेळेला या रुग्णांनी कशा प्रकारे त्याच्याकडे बघायला पाहिजे? कारण आज जसं आपण म्हटलं की महिलांना आपण ब्रेस्ट अवेअरनेस म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेसविषयी बऱ्याच गोष्टी घडताना दिसतात, परंतु सामान्य रुग्ण अशी छोटी मोठी गाठ आली किंवा हे आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगाल? ही लक्षणं जर अशा प्रकारची असतील, गंभीर असतील आणि सातत्यानं असतील तर एक महत्वाची गोष्ट की लक्षणं ही सातत्यानं पाहिजे. एखाद्या आजाराचे लक्षण जर सातत्याने दिसत असतील, समजा खोकला असेल, अनएक्सप्लेन्ड आहे आणि खूप 2 महिना खोकला आहे, तर मग त्याच्यावर संशयानं बघायला पाहिजे. समजा उलट्या होत असतील आणि उलट्यांमधनं रक्त पडत असेल तर संशयानं बघायला पाहिजे आणि मग तद अनुषंगिक त्याच्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे. नक्कीच. जसं आपण गाठींचा आत्ता विषय काढला तर त्या दृष्टिकोनातनं गाठ बऱ्याच वेळेला कुठल्या, आता सपोज हातावर आली किंवा कुठल्याही पायावरती आली तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला ती कॅन्सरस गाठ असतेच असं नाही. तर मग अशा वेळेला रुग्णांनी कशा प्रकारे त्याच्याकडे बघितलं पाहिजे? समजा जर स्किनचा गाठी आहेत आणि स्किनला जर त्याचा डिस्कलरेशन झालंय, रंग बदलतोय, मग त्याकडे संशयानं म्हणजे जे क्वालिफाईड डॉक्टर आहेत ते काय बघतील की बाबा याला मेलानोमा नावाचा कॅन्सर तर नसेल. किंवा जर हाडावर गाठ आहे, समजा पायाच्या हाडावर गाठ आहे आणि गाठ मोठी होते, तिथं वेदना होतात आणि पाठीमागे हिस्ट्री आहे की तो पेशंट किंवा रुग्ण पडलेला आहे, त्याला मार लागलेला आहे,